हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. सो तुम्ही बघू शकता मी परत एकदा मळ्यात आली आहे. सो आधीचा मळा आणि आत्ताचा मळा तुम्ही बघू शकता. मस्तपैकी त्याच्यामध्ये झाडं वगैरे लावलेली आहेत आणि तुम्ही बघू शकता जो गेल्या वेळेस मी आली होती तेव्हा हा जो आपला पालक आहे तो छोटा होता, पण आता तुम्ही बघू शकता मस्त असा हिरवा झाला आहे आणि बाकीच्या भाज्यांनाही सुद्धा मस्त मस्त अशा शेंगा वगैरे आल्या. सो म्हटलं चला तुम्हाला दाखवाव्या त्यासाठी. सो बघू शकता तुम्ही ही जी पूर्ण जी लाईन आहे ना तिथून ते इथपर्यंत, तर हा पूर्ण पालक आहे. खूप मस्त असा तयार झालेला आहे. सो तुम्ही बघू शकता आणि कोवळा आहे एकदम, भाजीसाठी ते एकदम परफेक्ट आहे. सो हा आहे पालक आणि इकडे आहे आपली वांगीची रोपं लावलेली. सो ही वांगी आहेत. सो या साईडला ना सगळी वांगी आहेत. हे बघा, ही पूर्ण वांगी आहे पूर्ण. आणि इकडे हा आपला त्या काकीने जो लावलेला आहे तो इकडे आपलं पालक आहे मस्त असा. परत इकडे मिरचीसुद्धा लावलेली आहे बघा. गेल्या वेळेस नुसते खड्डे मारलेले होते, पण आता मिरची पण लावलेली आहे मस्तपैकी बघा. आणि मिरची लावायला पण लागली आहे, फुलं वगैरे पण यायला लागली बघा. फुलं पण यायला लागली आहेत. हे बघा समोर दिसतील ही फुलं यायला वगैरे लागली आहेत. काही काही फुलं तर फुललेसुद्धा आहे बघा. आणि ही जी मिरची आहे ना ते लोकं सुकवतात, पण जेव्हा ही लागते ना मिरची झाडावरती, जेव्हा लालसर होते मिरची, तर त्या मिरच्या सुकवल्या जातात आणि घरी जो आपला मसाला वापरला जातो जेवणांमध्ये, तर त्या मसाल्यासाठी ही मिरची केली जाते आणि अशी पण विकली जाते. सो जिथे कुठे पिकल्या जातात ना मिरच्या त्या सुकवल्या जातात आणि मग घरात मसाल्यासाठी या उपयोगी येतात. तर आत्ता जो मळा आहे ना, असं मी गेल्या वेळेस आली तेव्हा एवढी हे नव्हते, कारण की तेव्हा त्यांनी वेगळं पीक घेतलेलं, भाजीचं वगैरे घेतलं होतं. लाल माठ, हिरवा माठ, मुळा वगैरे, कोथिंबीर. पण आता त्यांनी जी काही त्यांनी बाडीमध्ये त्यांनी आपली ही रोपं तयार केली होती वांगीची परत मिरचीची, तर आता त्यांनी मस्त असे लावले आहेत पाट करून. तुम्ही बघू शकता हे जे असे पार्ट आहेत ना ते त्यांनी केले आहेत. सो पाणी पण मस्त आहे लागलेलं आहे. सो अशा प्रकारे त्यांनी मस्त अशी परत नवीन दुसरं पीक घेतलेलं आहे. सो फरसबी वगैरे पण लागलेले आहेत. सो पण ते पण दाखवते तुम्हाला. पापडी वगैरे काय फरसबी, वालपापडी वगैरे म्हणतात ते पण लावलेलं आहे. सो हे बघा अशा पद्धतीने असे त्यांनी ही रोपं लावलेली आहेत आणि ही जी रोपं आहेत ना ते त्यांनी तयार करूनच, बाहेरून कुठून विकत वगैरे आणून नाही लावले. याआधी पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये बघा, त्या व्हिडिओमध्ये त्यांनी एक बाडी म्हणजे जी अशी एक लांबच्या लांब बाडी केलेली त्याच्यामध्ये हे रोपं लावली होती आणि रोपं मोठी झाल्यानंतर त्यांनी मग हे अशी हे काढून चर काढून त्यांनी लांबलचक अशी ही रोपं लावलेली आणि मस्त झाली हिरवीगार. सो ही लागायला पण लागतील काही दिवसाने. सो अशा पद्धतीने मस्त अशी त्यांनी, आणि पावटासुद्धा मस्त झाला आहे. त्या साईडला पावटा आहे. सो पावटासुद्धा मस्त झाला आहे. बघू शकता हे बघा. सो एकदम हिरव्यागार भाज्या सगळ्या लावलेल्या. आता या साईडला त्यांनी बावची वगैरे लावली आहे. परत इकडे तुम्हाला माहिती असेल आपली जेवणामध्ये आपण जी वापरतो मोहरी, तो मोहरीसुद्धा आहे. आणि ही जी तुम्हाला दिसते ना फुलं आलेली, तर ही बावची आहे. आणि त्याच्याबरोबर इकडे बघा शेंगा दिसतील तुम्हाला, तर ह्या शेंगा आहेत वालपापडी. हे बघा ह्या खूप मोठ्या होतात, अजून लहान आहेत. सो ह्यासुद्धा त्यांनी लावलेल्या आहेत. गेल्या वेळेस आली तेव्हा छोट्या होत्या आणि आता बघू शकता मस्त अशाला वालपापड्यासुद्धा आलेल्या आहेत. सो यांना वालपापडी म्हणतात आणि भाजीसुद्धा मस्त लागते यांची. सो आता ह्या बघा फुलांमध्ये काय काय आहेत, कुठे कुठे लागतात आणि मस्त अशा आहे बघा. तुम्हाला दाखवते, खूप मोठ्या होतात ना इथे लागल्या त्या दाखवते. सो हे बघा एवढ्या मोठ्या होतात, अजून ह्या कोवळ्या आहेत पण खूप मोठ्या होतात. ह्या बघा, हे एक वेगळं बियाणं आहे आणि वेगळी जात आहे. सो अशा प्रकारे मोठमोठ्या होतात चांगल्या अशा फरसबी. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. बघा इथे खालीसुद्धा आहेत हे बघा. सो आता लागायला सुरुवात झाली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे घेवडासुद्धा यांनी लावला आहे. हा जो आहे ना, ही तुम्हाला दिसतील फुलं आलेली अशी जांभळ्या कलरची, तर तो घेवडा आहे. आणि बघा घेवडेसुद्धा लागलेले आहेत हे बघा. घेवडे पण लागायला सुरुवात झाली आहे हे बघा. सो हा घेवडा आहे. सो बऱ्याच प्रकारच्या त्यांनी भाज्या लावलेल्या आहेत. सो बघू शकता ह्या पण इकडे सगळ्या घेवडाच आहेत आणि मस्त अशा त्यांनी शिऱ्यांवरती सोडलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता ह्या शिऱ्या लावलेल्या आहेत आणि शिऱ्यांवरती ह्या वालपापड्या सोडलेल्या आहेत. ही बघा इथे पण एक लागलेली आहे. ह्या बघा आता ह्या अशा तयार होत आहेत कोवळ्याच्या, नंतर त्या काढून जुड्या केल्या जातात अशा आणि विकायला घेऊन जातात. तर अशा प्रकारे मस्त असा आपला जो मळा आहे ज्या काकींचा, तो बघू शकता मस्त असा हिरवंगार आहे. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. सो त्यांनी भाजीचंही उत्पन्न घेतलेलंच आहे. जसं आता आधी त्यांनी मुळा, परत लाल माठ, हिरवा माठ,
तर परत कोथिंबीर पण ते पीक घेतल्यानंतर आता त्यांनी मस्तपैकी वांगी लावली आहेत, फरसबी लावली आहेत, घेवडा लावला आहे, बावची लावली. तुम्हाला समोर दिसते ना ती बावची अजून लागली नाही, टाईम आहे. सो बावचीसुद्धा लावली आहे त्यांनी, मिरची लावली आहे, वांगी लावली आहेत, पावटा आहे. सो अशा पद्धतीने मस्त असं त्यांनी पिकं घेतलेली आहेत आणि मस्त अशा हे पण झाल्या वालपापड्या. सो अशा वालपापड्या. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आपल्या चॅनलला आणि नक्की सबस्क्राईब करा, कारण की अशी पिकं आता घेतली जातात कोकणामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात घेतली जातात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की त्या सीझन वाईज घेतली जातात. आता तुम्ही बघू शकता, आता हे 2-4 महिने चालेल, त्याच्यानंतर शेतीची परत कामं असं चालू होतील, म्हणजे भाजावण वगैरे येईल. तोपर्यंत हे ऑलमोस्ट तयार झालेले असेल. मिरच्या असतील, वांगे असतील, पावटे असतील, फरसबी असेल, घेवडा असेल, परत बावची असेल. तर अशा जी काही आपल्या ज्या भाज्या त्या तयार होतात, तर तुम्ही बघू शकता की एकाच वेळी किती साऱ्या भाज्या पिकं घेतली जातात आपल्या शेतामध्ये. सो हे झाल्यानंतर परत मग ते चालू होणार. सो अशी आलटून पालटून पिकं घेतली जातात. तुम्ही बघू शकता की कोकणामध्ये किती मोठ्या प्रमाणात ही शेती केली जाते, असे मळे बनवले जातात. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या चॅनलला. जाता जाता सांगते आहे. सो आता आपण डायरेक्ट ना पावटा बघायला जाणार आहोत. त्या साईडला पावटा आहे, तर पावटा बघूया. आणि तुम्ही दुसरी गोष्ट बघू शकता, इकडे माकड खूप असल्यामुळे कोकणामध्ये तुम्ही बघू शकता किती सगळे पडदे वगैरे लावलेले आहेत. खूप सारे काय काय केलेले आहे, पण तरीसुद्धा ही माकड येतात. बघू शकता तुम्ही, सगळीकडून लावलेत त्यांनी. सो अशा पद्धतीने ना असं कंपाऊंड केलं जातं आहे. बघा इकडे पण बघू शकता, जाळी वरपर्यंत बांधली, जेणेकरून ते आत येऊ नये, कारण की ह्या ज्या भाज्या आहेत त्या खायला वगैरे येतात माकड. सो कोकणामध्ये ना हा एक त्रास आहे माकडांचा, कारण की ते आता घराकडे यायला लागलेत. सो आता काजू आंबे सीझन चालू झालं ना की मध्ये जास्ती येत नाहीत, कमी प्रमाणात येतात, पण आता खूप यायला लागलेत, कारण की रानामध्ये पण काय राहिले नाही असं, त्याच्यामुळे इकडे खायला येतात. सो आपण डायरेक्ट पावटा बघायला जाऊया. सो हा बघा पावटा. पण पावट्याला ना ह्यानी खाल्लं आहे, बराच खाल्ला आहे पावटा. हा बघा, ह्या ज्या ढेऱ्या तुम्हाला दिसत आहेत ना अशा खाल्लेल्या, सो या माकडानेच खाल्लेल्या आहेत. त्याच्यामुळे पावटा थोडा उशिरा होईल, पण मस्त झाला हिरवागार. हे बघा फुलंसुद्धा यायला लागले आहेत, ही बघा फुलं पण यायला लागले, त्याच्यामुळे होईल हा. सो आता इथे थांबते. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. सो असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.